आणि फटाके लावून पक्षाचा झेंडा जाळून टाकला। ज्या राष्ट्रवादीचा घड्याळाचा झेंडा घेऊन 40 वर्ष तुम्हाला सत्ता उपभोगता आली, तो झेंडा असा एका मिनिटात 15 दिवसाच्या ह्याच्यात तुम्ही जाळून टाकता। लाज वाटली पाहिजे। माणसानं कृतज्ञ किती असावं याचं सगळ्यात मोठं डिग्रीवाला जर कोण असेल तर ते राजन पाटील आहेत आणि तो बाळराजे पाटील आहे। आणि यांच्याकडनं अपेक्षा तरी काय करायची, अपेक्षा तरी कशी करणार? कारण बाप म्हणतो काय, 17व्या वर्षी माझ्या पोरांनी 302ची कलमं भोगलेली आहेत। काय नेमकं 302चं प्रकरण काय? 302ची कलमं भोगलेत बाप म्हणतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणून सांगतो। आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार म्हणजे आम्ही खुनी, मर्डरर, दहशतवादी आहेत आणि हा उमेश पाटील कुठला चिनपाट आम्हाला भीती दाखवतो, अशा पद्धतीचं वक्तव्य राजन पाटलांनी केलं। 302चं प्रकरण म्हणजे मोहोळ शहराचे त्यावेळेला शिवसेनेचे नेते पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळराजे पाटलांनी केला। याच्यामध्ये 13 आरोपी होते। त्या मर्डर केसमधून त्यावेळेला गृहमंत्री आर आबा होते, गृहमंत्री, आणि ते राष्ट्रवादीचेच होते, ते घड्याळाचेच होते। त्या आर आबाचे पाय गुडघ्यापासून ढोपरापासून कोपरापर्यंत पाय पसरून लोटांगण घालून आर आबाच्या पाया पडून त्यावेळेला माझ्या पोराला वाचवा म्हणून पालतं पडत गेले होते। घड्याळाचेच होते आर पाटील, घड्याळाचे, हे लक्षात ठेवा राजन पाटील।